हिला PCOS आहे, पण तिचं वजन नॉर्मल आहे. त्यामुळे तिचं PCOSचं डायग्नोसिसच झालं नव्हतं. सायकल थोडे इरेग्युलर होते, पण 2 IVF सायकल तिची फेल झाली होती. जेव्हा ती आपल्याकडे आली, तेव्हा पहिलं तिची इन्व्हेस्टिगेशन्स केली, इन्शुलिन रेझिस्टन्स चेक केला, तर ती लीन PCOS होती. तर तिला पहिली लाईफस्टाईल मॉडिफिकेशन दिला, इन्शुलिन रेझिस्टन्स कमी करण्यासाठी काही सप्लिमेंट्स दिली, एक क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी सप्लिमेंट्स दिली, तिचं ओव्हेरियन PRPसुद्धा केलं आणि टेलर्ड IVF प्रोटोकॉल आपण वापरला. 3 महिन्यांनी जेव्हा आम्ही नेक्स्ट सायकल प्लॅन केलं, त्याच्यामध्ये आम्हाला 8 oocytes मिळाली आणि 4 चांगले ब्लास्टोसिस तयार झाले. एम्ब्रिओ ट्रान्सफरनंतर 15 दिवसांनी जेव्हा बीटा SCG केलं, तेव्हा ते 2000 होतं आणि आता आपण बघतोच आहे, एक गोंडस बाळाला तिने जन्म दिलाय. PCOSमध्ये इंडिव्हिज्युअलाइज्ड ट्रीटमेंट केल्यास IVFचा रिझल्ट नक्कीच इम्प्रूव्ह होऊ शकतात.